खूप असा सुंदर असा आजचा भाग आहे. तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित आहात. आज आपल्याला जो इंग्लिशचा भाग पाहायचा आहे त्याच्यामध्ये व्होकॅब्युलरी हा जो भाग आहे आपला त्याच्यामध्ये जवळपास 24% म्हणजे 4 प्रश्न त्याच्यावरती येतात. अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामध्ये 3 जे सब युनिट्स आहेत त्याच्यावरती आपण त्या ठिकाणी बोलणार आहोत. फाइंडिंग द स्मॉल वर्ड्स फ्रॉम द बिगर वन्स हा पहिला त्या ठिकाणी भाग आहे. The second subunit is using or writing the contracted forms, and the third subunit is dictionary skill. Okay. तर वन बाय वन आपण त्याच्यावरती जाऊयात, त्याच्यावरती बोलूयात. अतिशय महत्त्वाचा भाग आहे. हा दुसरा टप्पा चालू आहे आपला. त्यामुळे निश्चितच तुमचा अभ्यास पण त्या दिशेने चाललेला असेल. परंतु थोड्याफार ज्या गोष्टी असतात त्या महत्त्वाच्या आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याही त्या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. राईट. तर आपला पहिला जो भाग आहे तो आहे फाइंडिंग द स्मॉल वर्ड्स फ्रॉम द बिगर वन्स. म्हणजे काय की एक मोठा शब्द दिलेला असतो, त्या शब्दाच्या मध्ये छोटे छोटे शब्द लपलेले असतात, ते शोधून करायचे आहेत आपल्याला. अतिशय सोपा भाग आहे. म्हणजे वेगळं काय नव्याने शोधण्याची आवश्यकता राहत नाही. दिलेल्या भागावरतीच आपल्याला काम करायचं आहे. ओके. त्याच्यावरती येणारे जे प्रश्न असतात त्या प्रश्नांमध्ये आपण त्या ठिकाणी कशा प्रकारे भिन्नता असते ती पाहूयात. ठीक आहे. तर चालूयात आपण पहिला त्या ठिकाणी एक प्रश्न घेतो फारसा वेळ न घालवता. पहिला प्रश्न आहे फाइंडिंग द डिस्क्राइबिंग वर्ड हिडन इन द वर्ड. त्या ठिकाणी एक शब्द दिलेला आहे. डिस्क्राइबिंग वर्ड आपल्याला त्या ठिकाणी लपलेला आहे, तो फाइंड करायचा आहे. फाइंड करणे म्हणजे काय तर शोधणे. फाइंड करण्याचा अर्थ आहे शोधणे. मी या ठिकाणी प्रश्न लिहितो. प्रश्न अशा प्रकारे येतो. फाइंड द क्वेश्चन, फाइंड द डिस्क्राइबिंग वर्ड. Describing word hidden in the word. Hidden in the word. ओके. तो वर्ड आपल्याला दिलेला आहे. एक वर्ड असं दिलेला असतो, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्याचा जो डिस्क्राइबिंग करणारा एखादा शब्द असेल तो आपल्याला शोधायचा आहे. ठीक. वर्ड दिला आहे एनरिचमेंट. The given word is enrichment. Okay, enrichment. असा शब्द आहे. The question is again repeat it. Find the describing word hidden in the word. Describing जो word आहे तो त्या ठिकाणी लपलेला आहे आणि तो या शब्दामधून आपल्याला शोधायचा आहे. तर डिस्क्राइबिंग वर्ड म्हणजे काय हे पहिल्यांदा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. बरोबर. इंग्लिश ग्रामर मध्ये एक बेसिक कन्सेप्ट जे आहेत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पार्ट ऑफ स्पीच हा एक भाग येतो आणि त्या भागामध्ये एकूण 8 अशा प्रकारचे पार्ट ऑफ स्पीच आहेत. म्हणजे त्या ठिकाणी शब्दांच्या जाती आहेत. त्याच्यामध्ये थोड्या आपल्याला पहिल्यांदा येणाऱ्या नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, ॲडव्हर्ब, प्रेपोजिशन, इंटरजेक्शन आणि कंजक्शन अशा प्रकारचा तो भाग आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये त्या ठिकाणी हा जरी तुम्हाला छोटासा भाग दिसत असेल तरी पण त्याच्यामध्ये आपल्याला डिस्क्राइबिंग वर्ड याचा अर्थ समजला पाहिजे. डिस्क्राइबिंग वर्ड म्हणजे त्या ठिकाणी आहे ॲडजेक्टिव्ह. ओके. त्या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह त्याला म्हणतात. The word which is describe the noun or pronoun is called adjective. Right? म्हणजे आपल्याला समजलं पाहिजे की डिस्क्राइबिंग वर्ड कोणता आहे याच्यामध्ये. डिस्क्राइबिंग वर्ड म्हणजे याचा अर्थ काय आहे. हा ज्यावेळेस आपल्याला समजेल त्याच वेळेस प्रश्नाचं उत्तर आपण व्यवस्थितरित्या देऊ शकतो. अन्यथा त्या ठिकाणी आपण प्रश्नाचे उत्तर देण्यामध्ये गफलत करू शकतो. तर त्याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत. मर्चंट पहिला ऑप्शन दिलेला असतो मर्चंट. लक्षात घ्या तुम्ही काय करता की लगेच त्या ठिकाणी आपल्याला ओळखीचा शब्द वाटतो मर्चंट म्हणजे व्यापारी. आपण पटकन त्या ठिकाणी विचार न करता घाई असते आपल्याला त्या ठिकाणी म्हणून आपण पटकन प्रश्नाचं उत्तर देऊन टाकतो है की नाही. पण सगळे ऑप्शन्स त्या ठिकाणी आवश्यकरित्या म्हणजे आवश्यक आहे की सगळे ऑप्शन्स व्यवस्थितरित्या पाहणे. ऑप्शन्स पाहिल्यानंतर त्याच्यावरती विचार करा
विचार केल्यानंतर त्या ठिकाणी प्रश्नामध्ये अचूक शब्द कोणता ओळखायला लावलेला आहे त्याच्यावरती त्या ठिकाणी आपल्याला अंडरलाईन केली तर अधिक योग्य. प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आता अंडरलाईन कशी करायची आहे. प्रश्न लिहिला आहे आपण, त्याच्यामध्ये गिव्हन वर्ड देखील त्या ठिकाणी लिहिलेला आहे. मी ऑप्शन्स लिहितो सर्व या ठिकाणी. थर्ड ऑप्शन इज reach and the last one is meant. Okay, so these are the all options are given, right? हे सगळे ऑप्शन्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्या ऑप्शन वरती त्या ठिकाणी आपण एकदा पाहूयात की मर्चंट आहे, चीट आहे, रिच आणि मेंट आहे, राईट. सो अगेन क्वेश्चन इज द फाइंड इज डिस्क्राइबिंग वर्ड, फाइंड द डिस्क्राइबिंग वर्ड हिडन इन द वर्ड. त्या ठिकाणी लपलेला शब्द आपल्याला शोधायचा आहे. डिस्क्राइबिंग वर्ड म्हणजे त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस तुम्ही प्रश्न वाचणार आहात त्या प्रश्नामध्ये आपल्याला अंडरलाईन करणं गरजेचं आहे की आपल्याला शोधायचं काय आहे. डिस्क्राइबिंग वर्ड त्याची डेफिनेशन्स आपल्याला माहित पाहिजे. सो व्हॉट इज द डिस्क्राइबिंग वर्ड, व्हॉट इज मीन बाय डिस्क्राइबिंग वर्ड. इट इज नोन ॲज ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह, ओके. त्याला ॲडजेक्टिव्ह देखील म्हणलेलं आहे, त्याला विशेषण असं म्हणलेलं आहे. मग त्या ह्या दिलेल्या शब्दामधलं विशेषण कोणतं आहे की जे त्या ठिकाणी नाम किंवा सर्वनामाला डिस्क्राइब करतं, राईट. नाम किंवा सर्वनामाला किंवा नाउन किंवा प्रोनाउनला जो डिस्क्राइब करतो, ज्याचं वर्णन करतो, राईट. वर्ड विच इज गिव्ह मोर इन्फॉर्मेशन, द वर्ड विच इज डिस्क्राइब द नाउन ऑर प्रोनाउन. अशा 2-3 प्रकारच्या व्याख्या त्याच्यामध्ये आहेत. त्या सगळ्या व्याख्या त्या ठिकाणी आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. याच्यामध्ये एनरिचमेंट मध्ये पाहता जर आपण पाहिलं ऑप्शन मध्ये पाहिलं तर रिच हा जो त्या ठिकाणी जो वर्ड आहे, राईट, तो काय करतो, डिस्क्राइब करतो नाउन आणि प्रोनाउनला. रिच मर्चंट, रिच मॅन, रिच हाऊस, रिच सोसायटी, अशा प्रकारे तो डिस्क्राइब करणारा शब्द आहे, राईट. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जर पाहिलं आपण, या प्रश्नामध्ये जर पाहिलं आपण तर आपल्याला ॲडजेक्टिव्ह शोधायचंय याच्यामध्ये दिलेल्या शब्दांमध्ये. म्हणून त्या ठिकाणी आपण रिच हा त्या ठिकाणी आपला ऑप्शन करेक्ट ऑप्शन असेल. समजतं मित्रांनो तुम्हाला? अतिशय सोपा भाग आहे. याच्यामध्ये फक्त आपल्याला जनरल जे क्वेश्चन्स येतात असतात त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या त्या ठिकाणी बाबी असतात, लपलेल्या बाबी असतात की डिस्क्राइबिंग वर्ड दिलेला आहे म्हणजे आपल्याला ॲडजेक्टिव्ह शोधायचा आहे. केव्हा केव्हा त्या ठिकाणी काय केलं जातं की प्रोनाउन ओळखा असा पण त्या ठिकाणी एखादा प्रश्न येतो. तर प्रश्न घेऊयात आपण. क्वेश्चन त्या ठिकाणी मी लिहित नाही, फक्त त्या ठिकाणी मी वाचतोय. प्रश्न कशा प्रकारचा असू शकेल. विच प्रोनाउन इज हिडन इन द फॉलोइंग वर्ड, राईट. चूज द करेक्ट ऑप्शन. विच प्रोनाउन इज हिडन, कोणतं प्रोनाउन हे हिडन झालेलं आहे, कोणतं प्रोनाउन हे लपलेलं आहे हे आपल्याला शोधायचं आहे, राईट. द गिव्हन वर्ड इज, दिलेला शब्द जो आहे तो आहे त्या ठिकाणी फेवरेट. ओके, द गिव्हन वर्ड इज फेवरेट. त्या ठिकाणी पाहता हा वर्ड दिलेला आहे, याच्यामधनं आपल्याला काय करायचंय, एक प्रोनाउन शोधायचा आहे, राईट. सो वी फाइंड आउट हियर which is the pronoun is hidden in this word, right. Pronoun. तर मला याच्या अगोदर प्रश्न सोडवण्याच्या अगोदर मला विचारायचं की प्रोनाउन आहे का आपल्याला माहिती. ते गरजेचं आहे की प्रोनाउन म्हणजे काय. प्रोनाउन म्हणजे त्या ठिकाणी सर्वनाम, राईट. द वर्ड विच इज युज्ड इन्स्टेड ऑफ नाउन इट्स कॉल्ड प्रोनाउन, राईट. ओके, जो वर्ड, जो शब्द नामाच्या ऐवजी वापरला जातो त्याला सर्वनाम असं म्हणतात. इंग्लिश मधून कसं डिफाइन करतो त्याला, द वर्ड विच इज युज्ड इन्स्टेड ऑफ नाउन इज कॉल्ड प्रोनाउन. ओके, तर याच्यामध्ये पहा आता आपल्याला प्रोनाउन त्या ठिकाणी हिडन आहे ते शोधायचं आहे. ऑप्शन दिलेले आपल्याला. ऑप्शन फर्स्ट इज फेवर, ऑप्शन सेकंड इज अवर, राईट. सो ऑप्शन थर्ड इज POUR, and option fourth is RIT. Okay, RIT. So in these options, त्या ठिकाणी ह्या ऑप्शन्स मध्ये विच इज द करेक्ट ऑप्शन, त्या ठिकाणी करेक्ट ऑप्शन कोणता आहे आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. आपल्याला माहिती आहे की सर्वनाम कोणकोणते आहेत, राईट. आय, वी,
यू, ही, शी, इट, दे, युवर, अवर, राईट. अशा प्रकारे त्या ठिकाणी हे सगळे प्रोनाउन्स असतात. त्याच्यामधनं आपल्याला लक्षात आलं पाहिजे की त्या ठिकाणी ह्या शब्दांमध्ये लपलेला प्रोनाउन कोणता आहे, लपलेला भाग कोणता आहे. तर अतिशय सोपं आहे की लपलेला जो प्रोनाउन आहे तो त्या ठिकाणी आहे अवर, राईट. तर आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं पाहिजे की अवर हा जो आहे तो लपलेला त्या ठिकाणी प्रोनाउन आहे किंवा हिडन त्या ठिकाणी प्रोनाउन आहे. समजतंय? तर आपण त्या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात. असे खूप सारे प्रश्न आहेत की त्याच्यामध्ये प्रोनाउनचा भाग त्या ठिकाणी शोधायला लावतील, व्हर्बचा भाग शोधायला लावतील, प्रेपोजिशन शोधायला लावतील. अशा काळामध्ये आपल्याला पार्ट ऑफ स्पीच वरती कमांड असणं फार गरजेचं आहे या प्रश्नासाठी, राईट. आपण दुसरा प्रश्न पाहूयात आता. साधारणपणे 3 घटकांवरती बोलायचं आपल्याला आज. फाइंडिंग द स्मॉल वर्ड्स फ्रॉम द बिगर वन, त्याच्यानंतर युजिंग ऑर रायटिंग द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स, त्याच्यावरती आपल्याला जास्त वेळ द्यायचा आहे. डिक्शनरी स्किल, ते तर सोपा भाग आहे एकदम, ठीक आहे. तर तिसऱ्या प्रश्नाकडे जातोय आपण. फाइंड द वर्ब हिडन इन द वर्ड ब्लिट्स. त्या ठिकाणी वर्ब फाइंड करायचा आहे. ब्लिट्स हा जो त्या ठिकाणी जो वर्ड आहे, राईट, द गिवन वर्ड इज ब्लिट्स अँड यू फाइंड, द क्वेश्चन इज टू फाइंड द वर्ब इन दिस वर्ड. त्या ठिकाणी या वर्ड मधला जो वर्ब आहे तो त्या ठिकाणी आपल्याला फाउंड करायचा आहे की नाही, तो आपल्याला त्या ठिकाणी फाइंड करायचा आहे. तर ह्याच्यामध्ये पहा आपण काय करणार आहोत. वर्ब, वर्ब म्हणजे काय? वर्ब म्हणजे त्या ठिकाणी क्रियापद आहे. वर्ब कशाला म्हणायचं तर क्रियापदाला म्हणायचंय. द वर्ड विच इज शो अँड ऍक्शन इज कॉल्ड वर्ब. जो वर्ड त्या ठिकाणी ऍक्शन शो करतो, ऍक्शन. मग ऍक्शन कोणती त्या ठिकाणी? खाण्याची असेल, एखादं चालण्याची असेल, पळण्याची असेल, जे ऍक्शन्स, जंप मारण्याचे असेल, अशा ज्या ऍक्शन्स असतात, त्या ऍक्शन्स ज्या वर्ड मधून आपल्याला शो होतात त्यांना त्या ठिकाणी वर्ब असं म्हटलं जातं, राईट. ओके. मग आपल्याला त्या ठिकाणी इथं आपण जर पाहिलं, आता मी ऑप्शन त्या ठिकाणी लिहित नाही, पण आपल्याला तसंच आयडेंटिफाय करायचं आहे, तसं त्या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे, तसं चूज करायचं आहे की त्याच्यामधलं त्या ठिकाणी कोणता वर्ब शब्द त्या ठिकाणी लपलेला आहे, राईट. ओके. तर BLEATS, ब्लिट्स असा जो वर्ड आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर आपण इट हा जो आहे, इट हा आहे वर्ब. इट जो आहे तो वर्ब आहे, राईट. याच्याच वरती दुसरा प्रश्न तयार होऊ शकतो याच्यामध्ये, राईट. फाइंड द प्रेपोजिशन हिडन इन द वर्ड ब्लिट्स, राईट. मी तोच शब्द घेतलेला आहे, ब्लिट्स हा शब्द घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण वर्ब आयडेंटिफाय केलेला आहे, ते शोधलेलं आहे आपण, राईट. द सेकंड क्वेश्चन त्याच्यामध्ये बनवू शकतो असा काय? फाइंड द वर्ब, सॉरी, फाइंड द प्रेपोजिशन हिडन इन द वर्ड ब्लिट्स. त्या ठिकाणी प्रेपोजिशन शोधायचं आहे. आता प्रेपोजिशन्स म्हणजे काय? तर शब्दयोगी अव्यय, त्याला त्या ठिकाणी म्हणतो प्रेपोजिशन, राईट. मग आता प्रेपोजिशन याच्यामध्ये कोणतं आहे? तुम्हाला प्रेपोजिशन त्या ठिकाणी थोड्याफार गोष्टी सांगतो. प्रेपोजिशन मध्ये अबो, अंडर, विथ असे जे भाग आहेत ते प्रेपोजिशन मध्ये येतात, आहे की नाही. ऍट, नियर वगैरे, आहे की नाही. याच्यामध्ये जर आपण प्रेपोजिशन शोधायला गेलो तर त्याच्यामध्ये आपल्याला सहज दिसतंय की ऍट हे जे आहे ते या ठिकाणी प्रेपोजिशन आहे, ऍट. मग इथून पुढच्या पाठीमागच्या काळामध्ये जे प्रश्न येत होते ते अगदी सहज असं जे यायचे की फक्त एखादा शब्द जो लपलेला आहे किंवा एखादा सिमिलर त्या ठिकाणी सिनोनॉम्स वगैरे यायचे आणि त्याच्यामध्ये शोधा असं यायचं. परंतु आता मात्र त्या ठिकाणी पार्ट ऑफ स्पीचचा उपयोग करून त्याच्यामध्ये आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तरं शोधावं लागतील. त्यासाठी आपल्याला नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, व्हर्ब, ऍडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन यांचा त्या ठिकाणी अभ्यास पाहिजे, ठीक आहे. म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये जर आपल्याला त्या गोष्टी माहीत असेल तर आपण सहज त्या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. मित्रांनो, त्याच्यामध्ये आणखी पण एखादा प्रश्न असा येऊ शकतो, वाक्याची रचना बदलू शकते. फाइंडिंग द स्मॉल वर्ड्स ऐवजी काय येऊ शकतं? शॉर्टेस्ट वर्ड असा पण येऊ शकतो एखादा वेळी शब्द, राईट. सो विच इज द शॉर्टेस्ट वर्ड फॉर्म फ्रॉम द पिकॉक. पिकॉक या शब्दापासून कोणता शॉर्टेस्ट वर्ड त्या ठिकाणी बनतो, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज फ्रॉम पिकॉक विच इज द शॉर्टेस्ट वर्ड इज, त्या ठिकाणी फॉर्म होईल किंवा तयार होईल अशा प्रकारचा प्रश्न आहे. म्हणजे आपण काय केलं? स्मॉल वर्डच्या ऐवजी काय केलं? शॉर्टेस्ट वर्ड हा त्या ठिकाणी शब्द वापरलेला आहे. मग त्याच्यामध्ये अर्थ एकच आहे दोघांचा, रे. मग याच्यामध्ये दोन शब्द तयार होतात पहा, पी अँड कॉक. केव्हा केव्हा त्या ठिकाणी ऑप्शन कसे असतात? घाई करायची नाही अजिबात.
सर्व ऑप्शन त्या ठिकाणी केअरफुली रीड करायचे आहेत, त्याच्यावरती विचार करायचा आहे, नंतरच आपण प्रश्नांचं उत्तर त्या ठिकाणी लिहायचं आहे. ठीक आहे. फर्स्ट ऑप्शन इज पी. आपण काय करतो की शॉर्टेस्ट वर्ड कोणता आहे त्याच्यामध्ये लगेच पी लिहून टाकतो, कारण पी म्हणजे वाटाणा. आपल्याला वाटाणा माहित आहे आपल्याला, राईट. ओके. सेकंड ऑप्शन दिलेला असतो कॉक, COCK, कॉक. थर्ड ऑप्शन दिलेला असतो CO, को किंवा COC असं काहीतरी दिलेलं असतं समजा. आणि चौथा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये दिलेलं असतं फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट अँड सेकंड. आपण काय करतो याच्यामध्ये प्रश्न वाचला की शॉर्टेस्ट वर्ड कोणता त्या ठिकाणी हिडन आहे, लपलेला आहे, ते आपण शोधायचा प्रयत्न करतो. आपण पटकन प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी एक लिहितो, परंतु एक लिहून जमणार नाही. ऑप्शन नंबर फर्स्ट इज अ नॉट करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, राईट. त्या ठिकाणी ह्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी ऑप्शन नंबर फर्स्ट नाही. कारण का पी पण बनतोय आणि कॉक पण बनतोय. मग आपण जर त्या ठिकाणी एक नंबर ऑप्शन मध्ये पाहिलं, फर्स्ट ऑप्शन मध्ये पाहिलं तर पी आहे. सेकंड ऑप्शन मध्ये पाहिलं तर आपण त्या ठिकाणी कॉक आहे. थर्ड ऑप्शन मध्ये COC आहे. आणि फोर्थ ऑप्शन मध्ये फर्स्ट अँड सेकंड, ऑप्शन नंबर फर्स्ट अँड सेकंड, राईट. सो बोथ आर करेक्ट. त्या ठिकाणी दोन्ही करेक्ट आहे असं त्याचं फोर्थ ऑप्शन त्या ठिकाणी आपल्याला सांगतोय. ओके. तर याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल की बारकाईने विचार करून घाई न करता, तुम्हाला येतंय, तुम्हाला माहिती आहे की दोन वर्ड त्या ठिकाणी ते शॉर्टेस्ट वर्ड त्या ठिकाणी फॉर्म होतात, तयार होत आहेत. परंतु याच्यामध्ये आपल्याला प्रश्नांचं उत्तर लिहित असताना ह्याच बाबीमध्ये आता चांगलं तुम्ही एकदम इंटेलिजंट मुलं आहात सगळे, त्या ठिकाणी हुशार स्मार्ट मुलं आहात सगळे, आहे की नाही. तुम्ही सगळे त्या ठिकाणी पटपट प्रश्नांचं उत्तर, सगळ्यांना सगळे प्रश्नांचं उत्तर येत आहेत, परंतु फक्त लिहिताना गडबड करतो म्हणून आपला राज्य गुणवत्ता देखील नंबर जातोय. याच्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी सगळे ऑप्शन्स जे आहेत ते व्यवस्थित रीड करावे लागतील. त्याच्यानंतरच आपण आपला ऑप्शन नंबर त्या ठिकाणी चूज करायचा आहे. तर ह्या प्रश्नाचा ऑप्शन नंबर आहे ऑप्शन नंबर 4, राईट. ओके. तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो भाग आहे याच्यामध्ये व्यवस्थितपणे प्रश्न वाचणं, प्रश्नामध्ये काय विचारलंय आपल्याला, नाउन विचारलंय की प्रोनाउन विचारलंय की ऍडजेक्टिव्ह विचारलंय की वर्ब विचारलंय, याच्यावरती विचार करणं आणि त्या प्रमाणामध्ये प्रश्नाचं उत्तर लिहिणं हे आपल्याला अपेक्षित आहे नव्याने आलेल्या सगळ्या पॅटर्न मध्ये. ठीक आहे मित्रांनो. दुसरा जो भाग आहे आपला, फारसा वेळ नाही आपल्याकडे. दुसरा जो भाग आहे तो युझिंग अ रायटिंग द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स. युझिंग अँड रायटिंग, लिहिणे आणि वापरणे. यूज करणे म्हणजे लिहिणे आणि रायटिंग म्हणजे त्या ठिकाणी लिहिणे, राईट. यूज करणे म्हणजे वापरणे थोडक्यात, आणि रायटिंग म्हणजे लिहिणे. संक्षिप्त रूप जे आहेत ते आपल्याला वापरायचे आहेत किंवा लिहायचे आहेत. मी तुम्हाला संक्षिप्त रूप थोडेसे त्या ठिकाणी जे आहेत त्याचा थोडासा त्या ठिकाणी भाग तुम्हाला मी सांगणार आहे, त्याच्यानंतर आपण प्रश्नांकडे जाऊयात. संक्षिप्त रूप म्हणजे काय? कॉन्ट्रॅक्शन आर द शॉर्टन व्हर्जन ऑफ वर्ड्स. जे वर्ड्स आहेत त्याचा जो शॉर्टन त्या ठिकाणी व्हर्जन आहे, तो कमीत कमी त्या ठिकाणी लिहिलेला भाग आहे, त्याला त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन किंवा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स असं म्हणायचं आहे, राईट. म्हणजे काय करतोय आपण, 2 किंवा 3 वर्ड्स असतील, त्यांना त्या ठिकाणी काही जे शब्द आहेत, काही जे अक्षर त्याच्यामधले आहेत, ते अक्षर त्या ठिकाणी आपण वगळून आपण दुसरा एखादा शब्द तयार करतोय, राईट. आणि त्या वगळलेल्या अक्षराच्या ऐवजी आपण अपॉस्ट्रॉफीचा त्या ठिकाणी वापर करतोय. हे मात्र फार महत्वाचं आहे. परंतु आज मी तुम्हाला असे काही शब्द सांगणार आहे, असे काही कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म सांगणार आहे की त्याच्यामध्ये अपॉस्ट्रॉफीचा वापर केलेला असेल आणि काहींमध्ये केलेला नाही. कारण पाठीमागच्या वर्षी प्रश्नपत्रिकेमध्ये अगदीच नव्याने प्रश्न आलेले होते, राईट. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म बाबतचे एकदम नव्याने प्रश्न आलेले होते, त्याच्याबाबत थोडंसं आपण या ठिकाणी मी बोलणार आहे. तर आपण त्या ठिकाणी काय करूयात, जो आपला सेकंड जो भाग, नेक्स्ट जो त्या ठिकाणी युनिट आहे, सब युनिट जे आहे त्याच्यामध्ये आपण जात आहोत, ते आहे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म, राईट. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म, संक्षिप्त रूप, राईट. ओके. आपल्याला काय करायचं आता की कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म बनवत असताना आपण एक साधारणपणे याच्यावरती विचार करू की कोणकोणत्या शब्दांचे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म हे बनवले जातात, राईट. तर आपण घेऊयात कॉन्ट्रॅक्शन विथ द व्हर्ब टू बी. टू बीच्या जे व्हर्बचे टू बीचे जे रूप फॉर्म आहे त्यांचं कॉन्ट्रॅक्शन कसं होतं ते पहिल्यांदा कळत. तुम्ही अगदी लिहून घेतलं तरी काही हरकत नाही. ओके. किती स्ट्रेंथ आहे सर? कॉन्ट्रॅक्शन विथ द व्हर्ब टू बी. आणि तो रीड पण कसं करायचं त्याच्यावरती आपण बोलणार आहोत, ठीक आहे. कॉन्ट्रॅक्शन विथ व्हर्ब टू बी.
टू बीचे जे रूप आहेत त्याच्यावरती कॉन्ट्रॅक्शन त्या ठिकाणी कसं होतं किंवा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म त्याचा कसा तयार होतो पहा. टू बीचे रूप तुम्हाला माहित आहे ना कोणकोणते आहे, ॲम, इज, आर, वॉज, वेअर वगैरे वगैरे आहे की नाही. तर त्याच्यामध्ये थोडासा जो भाग आहे तो आपण घेणार आहोत. ठीक आहे. टू बीचे रूप जे आहेत ॲम, इज, आर, त्याच्यावरती प्रेझेंट टेन्स मध्ये त्या ठिकाणी जे रूप आहेत ते आपण घेणार आहोत. ठीक आहे. तर या ठिकाणी वर्ड्स आहेत आय एम. द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ दीज वर्ड्स, त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म जो आहे तो होणार आहे am. Right. So instead of a, so we drop here a. Instead of a, we use here apostrophe sign. Right. आपण त्या ठिकाणी काय करतोय, we use the apostrophe sign. या ठिकाणी apostrophe sign यूज करत आहोत किंवा त्या ठिकाणी वापरत आहोत आपण. मग याचं त्या ठिकाणी जे प्रोनाउन्सिएशन होतं ते काय होतं, am. ओके. इथं आय एम, इथं दोन जे वर्ड्स आहेत ते डिफरंट आहे. राईट. आपण त्याचं ते कॉन्ट्रॅक्शन केलं आहे, त्याचं त्या ठिकाणी त्याला संक्षिप्त रूप दिलेलं आहे, एकच शब्द तयार राहिला आहे. मग आता वेगवेगळे उच्चार करून आपल्याला जमणार नाही. ॲम, ॲम, राईट राईट, अशा प्रकारे ॲम असा त्या ठिकाणी उच्चार होतो. ॲम, ॲम. इथं आय एम, इथं आय एम. अशा प्रकारे ॲ जो आहे त्याचं प्रोनाउन्सिएशन फारसं त्या ठिकाणी केलं जात नाही. मी एक त्या ठिकाणी सांगण्याचा भाग म्हणून प्रोनाउन्सिएशनचा तो भाग घेतलेला आहे. त्याच्यानंतर आहे टू बीच्या रूपांमध्ये आहे यू आर, आर आहे, एम, इज, आर, इज आहे. मग आर बाबत त्या ठिकाणी घेऊयात कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कसे तयार होतात, यू आर. ओके. वर्ड यू आर, त्या ठिकाणी हा जो वर्ड्स यू आर जो शब्द दिलेले आहेत त्याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म त्या ठिकाणी कसा तयार होतो. राईट. तर त्या ठिकाणी पाहूयात आपण यू, we take you as it is, we take here you as it is, and we drop here a. Instead of a, we use the apostrophe sign. Right. Instead of a, we use the here apostrophe sign, re. So how we pronounce it, त्या ठिकाणी याचं प्रोनाउन्सिएशन कसं करणार आहोत आपण, तर त्याचं प्रोनाउन्सिएशन आहे यू आर, यू आर. ओके. यू आर, यू आर. ओके. यू आर, यू आर. त्याच्यानंतर त्या ठिकाणी टू बीचे वर्ब, टू बीचे जे फॉर्म्स आहेत वर्बचे त्याच्यामध्ये पाहू आता इज आहे, त्या ठिकाणी आपण ही घेऊ शकतो, शी घेऊ शकतो, शी इज, ही. तर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कसा तयार होतोय ते पहिल्यांदा पाहणार आहोत आपण. हे तुम्ही लिहून घ्यायचंय, कॉन्ट्रॅक्शन विथ द वर्ब टू बी, कशा प्रकारे कॉन्ट्रॅक्शन होतंय टू बीच्या फॉर्मचं. राईट. ओके. त्याच्यानंतर आहे ही, वी टेक ही ॲज इट इज. राईट. अँड व्हाईल टेकिंग द इज, we drop I letter here. Instead of I, we use the apostrophe sign here. It's very simple. Right. त्या ठिकाणी अतिशय सोपं आहे इथं. मग याचा उच्चार काय होणार आहे, हीज. राईट. ही इज, हीज. ओके. असे त्या ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्शन आहेत मी तुम्हाला ते वेगवेगळ्या त्या पद्धतीने सांगणार आहे. दुसरा जो भाग आहे तुम्ही त्या ठिकाणी लिहून घेतलं तरी हरकत नाही, लिहून घेतलं तरी हरकत नाही. दुसरा जो भाग आहे तो आहे कॉन्ट्रॅक्शन विथ हॅव. राईट. कॉन्ट्रॅक्शन विथ हॅव. हॅव बरोबर झालेलं कॉन्ट्रॅक्शन कसं असेल. राईट. तो आय टेकिंग द वर्ड्स हिअर, आय हॅव. राईट. So what is the contracted form of I have? So we know that we take I as it is, right? While taking have, we drop two letters here. They are H and A. So instead of H and A, we use the apostrophe sign and V as it is, right? So this one is the contracted form of I have. त्या ठिकाणी हा जो आहे आय हॅव चा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे. राईट. ओके. मग याचा उच्चार कसा करायचा आहे ते पण फार महत्वाचं आहे. याचा उच्चार काय होतो, आय हॅव, आय हॅव. इथं आय काय उच्चार होतो याचा, आय. उच्चार लक्षात घ्या पुन्हा, काय उच्चार होतोय तर आय. ओके. देन यू, आपण त्या ठिकाणी जे पर्सनल त्या ठिकाणी प्रोनाउन जे आहेत ते त्या ठिकाणी बदलूयात.
फर्स्ट पर्सनचे घेऊयात, सेकंड पर्सन प्रोनाउन घेऊयात, थर्ड पर्सन प्रोनाउन घेऊयात, है की नाही. सो यू, when you take you have, so what is the contracted form of you have, right? So we take you as it is, and while taking the have, we drop the letters ha. Instead of ha, we use the apostrophe sign here, and we as it is, right? So how we pronounce this contracted form? So you've, okay, you have, you've, right? Okay, then next one, we have, right? So we take we as it is, okay. Then instead of ha, we use the apostrophe sign here. apostrophe sign या पद्धतीने आहे, राईट. ओके, कॉम्या प्रकारे आहे, परंतु फक्त वरच्या स्पेस मध्ये तो दिला जातो. अँड while writing have, we drop here h and a letters, right? Okay, so we take only v and e here. So what is the pronunciation of this contracted form? त्या ठिकाणी प्रोनाउन्सिएशन काय आहे? तर प्रोनाउन्सिएशन आहे वूफ, ओके. अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रोनाउन्सिएशन बनतात त्याचे. त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन विथ हॅव किंवा त्या ठिकाणी हॅज आहे. मी तुम्हाला कॉन्ट्रॅक्शन विथ विल याच्या बाबत आपण त्या ठिकाणी बोलणार आहोत. कोणतरी साऊंड चालू आहे. कॉन्ट्रॅक्शन विथ विल, राईट. विल बरोबर कसं कॉन्ट्रॅक्शन होतं? विल ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी वर्ड घेणार आहोत त्याच्या वेळेस त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन कशा प्रकारे होतं किंवा त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कशा प्रकारे तयार होतो, राईट. सो वी विल टेक वन एक्झाम्पल हियर. I will, right? So what is the contracted form of I will, right? So we take I and we drop here wi. Instead of wi, we take here, we put here apostrophe sign and double l as it is, right? Okay, so how to pronounce this contracted form? त्या ठिकाणी प्रोनाउन कसं करायचं आहे हे महत्वाचं आहे, राईट. तुम्हाला याचं प्रोनाउन्सिएशन माहित आहे की आय विल, याचं प्रोनाउन्सिएशन माहित आहे आय विल, पण याचं प्रोनाउन्सिएशन काय आहे? याचं प्रोनाउन्सिएशन आहे आयल, राईट. आयल, आय विल, लक्षात घ्या, आय विल, राईट. आणि याचं प्रोनाउन्सिएशन आहे आयल, आयल. अशा प्रकारे आयल, ओके. म्हणजे त्या ठिकाणी तो प्रोनाउन्सिएशनचा जो मोड आहे तो या प्रकारे आहे आयल, ओके. म्हणजे या ठिकाणी ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आहेत त्या लक्षात घेणं फार गरजेचं आहे, आवश्यक आहे. तर प्रोनाउन्सिएशन आहे आयल, राईट. ओके, नेक्स्ट त्या ठिकाणी पाहूयात की यू विल, याचं त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय होतोय तो पहिल्यांदा पाहूयात. यू विल, so what is the contracted form of you will? We take you as it is, we drop here wi. Instead of wi, we will use here apostrophe sign, right? So I put apostrophe sign here and double l as it is, right? So how to pronounce this contracted form? त्या ठिकाणी ह्या contracted form ला pronounce कसं करायचं आहे, त्याचं pronunciation कसं आहे, राईट. त्याचं pronunciation आहे you'll, right? You will, you'll, you will, you'll, I will, I'll, right? I will, I'll, you will, you'll, okay. Then she will or they will, जास्ती वेळ नाही माझ्याकडे आता, त्यामुळे कमीत कमी त्या ठिकाणी उदाहरणामधून तुम्ही समजून घ्यायचं आता. दे विल, त्याच्यामध्ये काय आहे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म त्याचा होईल पहा आता. दे ॲज इट इज, राईट. अँड डबल एल, दॅल, दे विल, दॅल, ओके. त्याच्यानंतर आहे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म विथ इज और हॅज, इज और हॅज. इज किंवा हॅज बरोबर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म त्या ठिकाणी आपल्याला बनवायचे आहे, राईट. ओके, सो वी टेक वन एक्झाम्पल हियर. शी हॅज
right? So what is the contracted form of she has? While writing the contracted form of she has, we take she as it is, and while writing has, we drop the HA letters, two letters here, right? HA. So instead of HA, we use the apostrophe sign, right? Yes. Then she has, she's. She has, she's. Pronunciation वरती जास्त लक्ष द्या तुम्ही, right? Then he has. Next example is he has. So who can tell me which is the contracted form of he has, right? तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येईल का? कोण सांगू शकेल की मला ही हॅज त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म का होईल, राईट? तर त्या ठिकाणी ही ॲज इट इज अपॉस्ट्रोफी साइन एस. ओके, हीच, ही हॅज, हीच. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण शी इज पण घेणार आहोत, राईट? शी इज सेम आहे, शी हॅज आणि शी इज कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म सेम आहे, शीज. अशा प्रकारे, ठीक आहे. किंवा he has, he is सेम आहे, he's. अशा प्रकारे कॉन्ट्रॅक्शन विथ is or is or has, अशा प्रकारे आहे. त्याच्यानंतर आहे पुढे कॉन्ट्रॅक्शन विथ had or would. ओके, हे तुमचं त्या ठिकाणी लिहून घ्यायचं तुम्ही. त्या ठिकाणी आपल्याला समजेल की कशा प्रकारे कोणाबरोबर कॉन्ट्रॅक्शन केल्यानंतर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कशा प्रकारे बनतात, राईट? ओके. Contraction with had or would. Right. Okay. So we take some examples here. I would. महत्वाचा भाग आहे अतिशय. किंवा I had पण त्या ठिकाणी घेणार आहोत आपण. I had. The contracted form of these both words are same. त्या ठिकाणी both words it's same. त्या ठिकाणी contracted form जो आहे तो सेम होणार आहे किंवा तो सारखाच होणार आहे, राईट? सो I would and I had. ओके. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म लिहिणार आहोत त्याच्यामध्ये आय घेणार आहोत आपण ॲज इट इज, राईट? आणि वुड या शब्दामध्ये त्या ठिकाणी WOUL हे ड्रॉप करणार आहोत आपण. हे जे लेटर्स आहेत ते आपण ड्रॉप करणार आहोत. त्याच्याऐवजी आपण फक्त अपॉस्ट्रोफी साइन घेणार आहोत आणि याच्यामध्ये डी ॲज इट इज घेणार आहोत. ते प्रोनाउन्सिएशन याचं कसं करायचंय पहा. I would, I'd, right? I would, I'd. I had, I'd. याच्यामध्ये हॅड मध्ये सुद्धा एच आपल्याला ड्रॉप करायचं आहे, राईट? ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी शॉर्टेस्ट व्हर्जन बनवणार आहोत आपण वर्डचं. शॉर्टेस्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे काय? कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मीन्स द शॉर्टेस्ट व्हर्जन ऑफ वर्ड्स. ओके, की लहान रूप त्याचे बनवलेले आहेत. मग लहान रूप बनवत असताना आपल्याला काही शब्द त्या ठिकाणी काही लेटर जे आहेत ते त्या ठिकाणी ड्रॉप आउट करावं लागतील, ते ड्रॉप करावं लागतील आपल्याला, राईट? ओके. तर वुड मध्ये पण पहा काय केलं आहे, तर WOUL हा आपण ड्रॉप केलेला आहे. हॅड मध्ये पण त्या ठिकाणी HA आपण ड्रॉप केलेला आहे. ओके, दोघांचं त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय सेम आहे, आय वुड अँड आय हॅड, राईट? सो हाऊ टू प्रोनाउन्स आय? अपॉस्ट्रोफी डी, आयड, राईट? आयड. ओके, आय वुड, आयड, आय हॅड, आयड. ओके, अशा प्रकारे आहे मित्रांनो. युल्ड. नेक्स्ट एक्झाम्पल इज युल्ड. So how to write the contracted form of युल्ड? कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आपल्याला कशा प्रकारे लिहायचा आहे तर पाहूयात आपण. यू ॲज इट इज and while taking would we drop here the letters WOUL. Only we take here the D, right? So how to pronounce this? त्या ठिकाणी ह्याचं प्रोनाउन्स कसं करायचं, याचं प्रोनाउन्सिएशन कसं होणार आहे? याचं प्रोनाउन्सिएशन होणार आहे युड. ओके, युड, आयड, युड.
ओके. त्याच्यानंतर आहे काही निगेटिव्ह जे कॉन्ट्रॅक्शन आहेत ते पाहायचे आपल्याला. आहे की निगेटिव्ह म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये नॉट आहे असे जे काही शब्द आहेत त्यांचं कॉन्ट्रॅक्शन आपल्याला पाहायचं आहे, त्यांचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आपल्याला पाहायचं आहे. राईट. सो कॉन्ट्रॅक्शन ऑफ निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्शन आपण त्याला नाव देऊयात, निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्शन. निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्शन म्हणजे त्याच्यामध्ये नॉट शब्द त्या ठिकाणी आहे, त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्शन. राईट. इज नॉट, एक्झाम्पल्स आर इज नॉट, इज नॉट. ओके. याच्यामध्ये काय आहे, कसं करणार कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म याचा आपण, इज ॲज इट इज. नॉट मध्ये काय आपण करणार आहोत की जो एन आहे तो पण घेणार आहोत, ओ च्या ऐवजी त्या ठिकाणी आपण अपॉस्ट्रॉफी साइन आणि टी, इज नॉट इजंट. ओके. इज नॉट इजंट. देन कॅन नॉट, इम्पॉर्टंट आहे एकदम, कॅन नॉट, कांट. ओके. CAN अपॉस्ट्रॉफी टी. आपण या ठिकाणी डबल एन घ्यायचा नाही, लक्षात घ्यायचंय. फक्त ओ ड्रॉप करायचं. आपल्याला शिकवलेलं असतं की नॉट मध्ये काय करा, फक्त ओ ड्रॉप करा आणि बाकीचं जसं आहे तसं लिहायचं. अपॉस्ट्रॉफी साइन तिथे द्यायची ओच्या ऐवजी. पण कॅन नॉट मध्ये त्या ठिकाणी आपली मिस्टेक होऊ शकते. राईट. तर डबल एन आलेला आहे कॅन नॉट, कॅन नॉट ते कॅन्ट, कॅन नॉट कॅन्ट. ओके. अशा प्रकारे त्या ठिकाणी उच्चार आहे. आपण त्यात जनरली कांट म्हणतोय, पण कॅनॉट, कॅन नॉट, कॅन्ट अशा प्रकारे त्याचा उच्चार आहे. ओके. त्याच्यानंतर आहे की विल नॉट. महत्वाचे लिहितोय आपण आता. विल नॉट. विल नॉटचं थोडंसं जरा त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वेगळा होतोय. विल नॉट ओन्ट, विल नॉट ओन्ट. राईट. ओके. हे अशा पद्धतीने हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे. आता ज्याच्याकडे आपण जाणार आहोत ते आहे इनफॉर्मल कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स आहेत. राईट. की ज्याच्यामध्ये कुठलाच नियम वगैरे लपलेला नाही आणि पाठीमागच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा आपण त्या ठिकाणी 5वीच्या परीक्षेला सामोरं जात असताना हे रेग्युलर जे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स आहेत ते यायचे किंवा फॉर्मल कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म यायचे. आता आपण इनफॉर्मल कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स कोणते आहेत ते पाहणार आहोत. ओके. इनफॉर्मल, इनफॉर्मल कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म पाहणार आहोत आपण. त्याच्यामध्ये पहा एम नॉट. एम नॉट आहे, एम नॉट आहे. राईट. एम नॉटचा त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म होत असताना फार वेगळा होता. अँट असा होतोय AIN अपॉस्ट्रॉफी साइन टी. हा परीक्षेला प्रश्न आलेला आहे पाठीमागच्या वर्षी. एम नॉट, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ एम नॉट, अँट. बरेचसे त्या ठिकाणी विद्यार्थी चुकलेले होते. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ, आता आपण इन्फॉर्मल त्या ठिकाणी जे वर्ड्स आहेत, किंवा इन्फॉर्मल जे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स आहेत त्याच्यावरती आपण डिस्कशन करतोय. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे रूल्स अँड रेग्युलेशन साठी अटी आणि शर्ती त्याच्यामध्ये नाही. ओके. सो कम ऑन, कम ऑन. राईट. आता कम ऑनचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कसा होणार आहे, नव्याने तुमच्या बरोबर शब्द आहे, कसा होणार आहे कम ऑन. CAPON, कम ऑन. राईट. कम ऑन त्या ठिकाणी कम ऑन. अशा प्रकारे त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स आहेत. असं नाही की त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस एक रूल्स नुसार त्या ठिकाणी आपल्याला येणार आहे. डिड यू, सॉरी डू यू. तो डू यू, तो व्हॉट इज द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ डू यू. तर पहा याच्यामध्ये काय आहे, डी ॲज इट इज, डी ॲज इट इज अपॉस्ट्रॉफी यू. राईट. डी ॲज इट इज, सॉरी अपॉस्ट्रॉफी साइन यू. आपण काय केलं याच्यामध्ये, आपण याच्यामधला हा इन्स्टेड ऑफ ओ वी यूज द अपॉस्ट्रॉफी साइन and while writing the contracted form, so we use the apostrophe sign between the D and
यू, राईट. ओके, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म त्या ठिकाणी लिहित असताना आपण ओच्या ऐवजी त्या ठिकाणी अपॉस्ट्रोफी साइन घेतलेले आहे त्या दोघांच्या मध्ये, राईट. ड्यू त्या ठिकाणी डू यू. ओके, अशा प्रकारे त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स आहेत. आणखी गंमत तुम्हाला सांगणार आहे मी एक थोडीशी. बिकॉजचं त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय होते, संक्षिप्त रूप काय होते ते पाहणार होतो. पण इनफॉर्मल बोलतोय बरं का मी, इनफॉर्मल कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वरती बोलतोय मी आता. बिकॉज आता मी सांगितलेलं आहे की काही शब्दांमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला अपॉस्ट्रोफी लागेल, परंतु इनफॉर्मल कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये प्रत्येक वेळेस अपॉस्ट्रोफी साइन लागेलच असं नाही, त्याची श्युअरिटी नाही. ओके, बिकॉजचं त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय आहे, बिकॉज. So what is the contracted form of because? What is the contraction of because? Contraction, right? Cause. Only cause. Right? Because, cause. किंवा त्या ठिकाणी असं पण लिहिता येतं, CUZ, cause. अशा पण त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म येऊ शकतात, त्या ठिकाणी संक्षिप्त रूप येऊ शकतात. असं नाही की त्याच्यामध्ये अपॉस्ट्रोफी साइन आपण प्लेस केली पाहिजे, राईट. त्यानंतर आणखी मजेशीर 2-3 आहेत ते घेऊयात फक्त आता. लेट मी. तुम्ही लेटेस्ट पाहिलेला आहे, लेटेस्ट. आपण लेटेस्ट पाहिला आहे. लेटेस्ट आपण काय करतोय, while writing the contracted form of latest we drop only here you, and instead of you we use the apostrophe sign, right? Okay, so now the contracted form of latest is let's. Then while writing the contracted form of the let me चा त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म लिहित असताना कसा तयार होतो, आता याच्याप्रमाणे जर आपण नियम लावायला गेलो तर काय होईल, लेट ॲज इट इज, एम त्या ठिकाणी ड्रॉप होईल आणि ई त्या ठिकाणी येईल. तसं नाही होणार याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म इनफॉर्मल मध्ये आहे, याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म थोडा वेगळा आहे, लेमे. अशा प्रकारे तो थोडा जरा हायर याचा भाग आहे, पण येऊ शकतो. हे पण असतं हे मी तुम्हाला सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये त्या ठिकाणी प्रश्न कसे येतात ते पाहणार होतो आपण. प्रश्न कसे येतात ते पाहणार होतो आपण. प्रश्नाचं स्वरूप असतं, चूज द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ आय हॅव, राईट. आय हॅवचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कोणता आहे, चूज म्हणजे काय, निवडा. आय हॅवचा त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कोणता आहे. आपण माहिती आहे की कॉन्ट्रॅक्शन ऑफ हॅवचं आपण कॉन्ट्रॅक्शन करत असताना काय केलं आहे, हॅवचं कॉन्ट्रॅक्शन करत असताना आपण त्या ठिकाणी HA ड्रॉप केला आहे, राईट. ओके, मग त्याच्यामध्ये आय हॅवचं त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म जो आहे तो आहे आय अपॉस्ट्रोफी साइन VE, राईट. आय हॅव, आय हॅव. ओके, लक्षात येतं तुमच्या. त्याच्यानंतर आणखी एखादा प्रश्न काय येईल, चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म फॉर द अंडरलाईन वर्ड. एखादं त्या ठिकाणी वाक्य दिलं असेल, त्याच्यामध्ये अंडरलाईन वर्ड केलं असेल, त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय हे तुम्ही लिहून घेऊ शकता. प्रश्न कसा येणार आहे, चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स फॉर द अंडरलाईन वर्ड. त्या ठिकाणी अंडरलाईन वर्ड जो आहे त्यासाठी करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कोणता आहे तो आपल्याला काय करायचा आहे, चूज करायचा आहे, म्हणजे निवडायचा आहे, राईट. ओके, त्याच्यामध्ये पाहणार होतो आपण. सेंटेन्स काय दिलेला आहे, आय विल नॉट कम विथ यू. सेंटेन्स इज आय विल नॉट कम विथ यू, राईट. आय विल नॉट कम विथ यू, मी तुमच्याबरोबर येऊ शकणार नाही, राईट. द अंडरलाईन वर्ड्स आर विल नॉट. अंडरलाईन वर्ड्स जे आहेत ते आहेत विल नॉट. ओके, सो क्वेश्चन इज चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म फॉर द अंडरलाईन वर्ड. क्वेश्चन काय, तर अंडरलाईन वर्ड जो आहे त्याचा करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय. वी नो दॅट निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्शन मध्ये काय होतंय, निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्शन आपण पाहिलं आहे, काय होतं त्याच्यामध्ये, विल नॉट. सो व्हॉट इज द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ विल नॉट, ओंट. ओके, ओंट. अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न
येऊ शकतात मित्रांनो. ठीक आहे, शेवटच्या भागाकडे जातोय. तो आहे डिक्शनरी स्किल. शेवटचा जो भाग आहे, तिसऱ्या टप्प्यावरती काम करतोय आपण आता. आतापर्यंत आपण युझिंग अवर रायटिंग कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स, फाइंडिंग द स्मॉल वर्ड्स फ्रॉम द बिगर वन्स. आता शेवटचा भाग आहे डिक्शनरी स्किल, म्हणजे जो शब्दकोश आहे त्या शब्दकोशामध्ये शब्द कसे शोधायचे. त्याच्या अगोदर शब्दकोशाची रचना कशी आहे ते पहिल्यांदा पाहणं गरजेचं आहे. स्ट्रक्चर ऑफ डिक्शनरी, डिक्शनरीचं स्ट्रक्चर कसं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला शब्दकोशातले शब्द लिहिता येतात, डिक्शनरीचं त्या ठिकाणी स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगतो आणि एक दोन एक्झाम्पल आपण घेऊया त्याच्यावरती. राईट, ओके. डिक्शनरी स्किल. डिक्शनरी स्किल, ज्यावेळेस आपल्या हातामध्ये डिक्शनरी दिली जाते त्याच्यामध्ये अनेक शब्द असतात. तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये पहिले त्या ठिकाणी अल्फाबेट जे असतात A to Z, हा जो त्या ठिकाणी क्रम असतो तो लावलेला असतो. राईट, म्हणजे सुरुवातीला A चे शब्द घेतलेले असतात, नंतर B चे असतात, नंतर C पासून सुरू होणारे शब्द असतात, नंतर D पासून सुरू होणारे शब्द असतात. ते तर आपल्याला माहित आहे, जनरली माहित आहे ते. राईट, परंतु डिक्शनरीमध्ये जर त्या ठिकाणी एंट्रीज दिल्या असतात, वर्ड एंट्रीज म्हणजे काय, शब्दांचे जे एंट्रीज दिल्या असतात त्या कशा प्रकारे आहेत. राईट, राईट, त्या कशा प्रकारे आहेत वर्ड एंट्रीज, ते पहिल्यांदा पाहणार आहोत आपण. ठीक आहे, वर्ड एंट्रीज मध्ये डिक्शनरीमध्ये त्यावेळेस तुम्ही शब्द पाहताल त्यावेळेस त्याच्यामध्ये काय काय असतं मी ते समजून सांगणार आहे 2 मिनिटांमध्ये. त्याच्यामध्ये जवळजवळ 5 पार्ट दिलेले असतात. पहिला आहे हेडवर्ड. हेडवर्ड, राईट, हेडवर्ड, राईट. त्या ठिकाणी वर्ड एंट्रीज कशा असतात, हेडवर्ड आहे. आफ्टर द हेडवर्ड there is a pronunciation of that word. Pronunciation, right. After pronunciation there is a part of speech of that word is mentioned here. Right, त्या ठिकाणी part of speech mention केला असतो. Part of speech, right. Then meaning, after the part of speech the meaning also given. Meaning, right. And after at last there's examples. Examples त्या ठिकाणी गिवन असतात, म्हणजे त्या ठिकाणी दिलेले असतात. राईट, एक्झाम्पल्स. फॉर एक्झाम्पल, एक्झाम्पल. मग आपण याच्याप्रमाणे त्या ठिकाणी डिक्शनरीमध्ये सगळ्या शब्दांचा अर्थ किंवा सगळ्या शब्दांचा साचा दिलेला आहे. राईट, मग आपण एखादा शब्द घेऊयात. वी टेक वन एक्झाम्पल हिअर, ऍपल. राईट, सो हेड वर्ड इज ऍपल. मुख्य शब्द आहे ऍपल, APPLE, ऍपल. So in the next stage the pronunciation of apple is given. Right, apple, apple, right. In bracket the pronunciation is given, apple. Right, so what is the part of speech of apple. त्या ठिकाणी part of speech कोणता आहे, शब्दाची जात कोणती आहे, which is a part of speech. त्या ठिकाणी part of speech कोणता आहे तो, आहे की नाही. तर त्या ठिकाणी तो नाउन आहे. नाउन दिला तो. राईट, किंवा यन दिला तो, फक्त यन, नाउन. देन मिनिंग त्याचं काय, तर मिनिंग आहे त्याचं सफरचंद. सफरचंद, राईट. त्याच्यानंतर आहे एक्झाम्पल आहे, आय लाईक एन ऍपल. वी टेक सिंपल एक्झाम्पल हिअर, आय लाईक एन ऍपल. अशा प्रकारे मित्रांनो त्या ठिकाणी वर्ड एंट्रीज असतात, नाही का. फक्त म्हणजे ऍपल दिलेला आहे त्याच्यानंतर लगेच अँड दिलं वगैरे वगैरे असं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जर पाहिलं आपण डिक्शनरीमध्ये पाहिलं तर प्रत्येक पेज वरती तुम्हाला त्या ठिकाणी ह्या वर्ड एंट्रीज दिसणार आहे. राईट, काय काय त्याच्यामध्ये आहे, हेडवर्ड, प्रोनाउन्सिएशन आहे, पार्ट ऑफ स्पीच आहे, मिनिंग आहे अँड एक्झाम्पल्स आहेत. राईट, ओके. त्याचं उदाहरण आपण पाहिलं, ऍपल, हेडवर्ड इज ऍपल, pronunciation of this word is apple. The part of speech is mentioned here. Apple is a noun, that's why noun is mentioned here. Right, then meaning of this word is सफरचंद मराठी भाषेमध्ये आपल्या, an example, I like an apple. अशा प्रकारे वर्ड एंट्रीज प्रत्येकाचं दिलेलं आहे. राईट, तुम्ही जर त्या ठिकाणी काऊ घेतलं, काऊ, प्रोनाउन्सिएशन ऑफ काऊ, त्या ठिकाणी काऊ, पार्ट ऑफ स्पीच नाउन, मिनिंग गाय, आहे की नाही. एक्झाम्पल, वी हॅव 2 काऊज, त्या ठिकाणी आम्हाला 2 गायी आहेत, है की नाही. अशा त्या ठिकाणी अशा प्रकारे एक्झाम्पल दिले असतात.
याच्यामध्ये मित्रांनो आता महत्वाचं काय माहिती का, की आपला अल्फाबेट जो आहे ना, तो अल्फाबेट त्या ठिकाणी करेक्ट पार्ट पाहिजे, रिसाइट झालेला पाहिजे, किंवा जर डिक्शनरी स्किल मध्ये जर आपल्याला त्या ठिकाणी गडबड होत असेल तर सरळ सरळ त्या प्रश्नाच्या वरती अल्फाबेट्स तुम्ही त्या ठिकाणी लिहून घ्यायचे आहेत. आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत त्याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर एक दोन एक्झाम्पल घेऊ, त्याच्यानंतर आपण थांबणार आहोत. ठीक आहे, तर हे लक्षात राहू द्या. असा पण प्रश्न कदाचित येऊ शकतो, विच पार्ट in the word entries of dictionary come before the meaning. Before the meaning, meaning च्या अगोदर कोणता येतो? तर part of speech, right? Which part comes while entries the words in the dictionary after the meaning? meaning नंतर कोणता पार्ट त्या ठिकाणी येणार आहे? एक्झाम्पल. असे पण त्या ठिकाणी प्रश्न येऊ शकतात. त्याचा सिक्वेन्स लक्षात घ्या. हेड वर्ड, प्रोनाउन्सिएशन, पार्ट ऑफ स्पीच, meaning, एम कॅपिटल, meaning and example. एक्झाम्पल, राईट? ओके, तर अशा प्रकारे त्या ठिकाणी हा भाग आहे. डिक्शनरी स्किल मध्ये त्या ठिकाणी चुकायचं जर नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी अल्फाबेट्स काय करायचे? लिहून घ्यायचे. एका काही सेकंदामध्ये अल्फाबेट्स लिहून होतात. मी लिहितो या ठिकाणी. ओके, so how many alphabets in English language? How many letters in English language? So there are 26 alphabets, right? 26 letters. So letters and alphabet, there is a little difference between them. The group of letters is called alphabet, right? Okay. Then the question is, पहा बरं का क्वेश्चन कसा येतोय. लक्षात घ्यायचं की आपल्याला त्या ठिकाणी काय सांगितले, इफ वी पुट द फॉलोइंग मंथ्स इन अल्फाबेटिकली ऑर्डर, व्हॉट विल बी द करेक्ट ऑर्डर? जे मंथ्स आहेत ते अल्फाबेटिकली ऑर्डर प्रमाणे आपण त्या ठिकाणी पुट केले तर कोणता त्या ठिकाणी सिक्वेन्स लागेल? लक्षात घ्या प्रश्न काय आहे. आपल्याला जो मंथ दिलेला आहे ते अल्फाबेटिकली ऑर्डर प्रमाणे लावायचे आहेत, राईट? आपल्याला मंथ दिलेला आहे फेब्रुवारी. फेब्रुवारी, देन मार्च, then April, and then January. Right. So these are the months, and the question का आहे? If we put the following months, हे जे months आहेत, if we put, जर आपण त्या ठिकाणी हे जे months आहेत तर जर व्यवस्थितरित्या अल्फाबेटिकली आपण अरेंज केले, if we put the following months in alphabetical order, what will be the correct order? करेक्ट ऑर्डर कोणती राहील? सुरुवातीला पहिला ऑप्शन काय असणार माहिती आहे प्रश्नामध्ये? पहिला ऑप्शन असणार आहे या प्रश्नामध्ये त्या ठिकाणी येतं आन्सर जे आहे त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन असणार आहे. 4 ऑप्शन असतात त्याच्यामध्ये. पहिला असणार आहे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च अँड एप्रिल. हा पहिला ऑप्शन असणार आहे. पटकन आपण काय करणार की त्या ठिकाणी आपल्याला वर्षातील महिने आपले पाठ असतात, अगदी तोंडपाठ असतात, है की नाही? आपण त्याच्यामध्ये अगदी विचारा एकदम 0 मिनिटामध्ये, एकदम काही सेकंदामध्ये आपण त्या ठिकाणी सांगणार आहोत की या प्रश्नाचं उत्तर काय काय जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. परंतु आपल्याला इथं अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे ते त्या ठिकाणी मंथ अरेंज करायला लावलेले आहेत. हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. ह्या चुका होतात, छोट्या छोट्या चुका असतात त्या. हे तुम्हाला येत नाही असं नाही, परंतु घाई गडबडीमध्ये आपण काय करतो, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल अशा प्रकारे त्या ठिकाणी क्रम लावतो. आपला नेहमीचा रेग्युलर त्या ठिकाणी जसे मंथ्स आपले येतात नाही का, त्याच्याप्रमाणे क्रम लावतो आणि आपण प्रश्नाचं उत्तर देऊन टाकतो. तर आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर त्या ठिकाणी लावायला सांगितलेली आहे. मला सांगा याच्यामध्ये त्या ठिकाणी ए जर पाहिला आपण, एचं त्या ठिकाणी पोझिशन, एफचं पोझिशन कुठे येत आहे? एफ, द पोझिशन ऑफ एफ, फर्स्ट लेटर, द पोझिशन ऑफ फर्स्ट लेटर ऑफ फेब्रुवारी इज हियर, राईट? द पोझिशन ऑफ फर्स्ट लेटर ऑफ मार्च इज एम, एम इज हियर. एप्रिलची फर्स्ट लेटरची पोझिशन कुठं आहे? इथं आहे, ए. आणि देन जानेवारीची कुठं आहे? तर त्या ठिकाणी जे आहे. लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे आपल्याला जर लावायचं असेल क्रम, तर आपल्याला त्या ठिकाणी फर्स्ट लेटरच्या पोझिशन कुठं आहेत त्या अल्फाबेट्स मध्ये ते पहिल्यांदा पाहणं गरजेचं आहे. व्यवस्थित त्या ठिकाणी शांत डोक्याने प्रश्न सोडवणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो. तर आपण याची अल्फाबेटिकल ऑर्डर लावणार आहोत. हा भाग चुकलेला आहे. ही अल्फाबेटिकल ऑर्डर होऊ शकणार नाही. ओके, मग ह्या मंथची अल्फाबेटिकल ऑर्डर कशी लावणार आहोत आपण?
एप्रिल एप्रिल देन एक झालेला आहे. नंतर फेब्रुवारी आपल्याला घ्यावा लागेल कारण एफ याच्या नंतर येतोय. फेब्रुवारी ओके. त्याच्यानंतर आहे जे जे येतोय अल्फाबेटमध्ये जानेवारी. म्हणजे लास्ट वर्ड इज त्या ठिकाणी शेवटचा जो आहे तो आहे एम मार्च. तर अशा प्रकारे ह्या जे मंथ्स आहेत त्याची अल्फाबेटिकल ऑर्डर अशा प्रमाणे आपल्याला लावा लागेल. आपण पटकन त्या ठिकाणी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल लावून देतोय. तसं न करता प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे ते फार महत्वाचं आहे. तर मित्रांनो तुमचा चांगला अभ्यास चाललेला आहे. अतिशय त्या ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने आपल्या सर्वांसाठी जिल्हा परिषद अहमदनगरने सन्माननीय सीओ साहेब आहेत, शिक्षणाधिकारी साहेब आहेत किंवा जे कोऑर्डिनेटर आहेत जिल्हा स्तरावरती त्याच्यामध्ये विशेषतः कारले मॅडम आहेत. याच्यामध्ये सर्वांनीच खूप सुंदर असं नियोजन आहे. माझ्या पारनेर तालुक्याला त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या समोर व्यक्त होण्याची संधी दिलेली आहे. मला त्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आहे त्याबद्दल पारनेर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी सन्माननीय राणे मॅडम, त्याचप्रमाणे सर्व विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख आणि सगळे आमचे कोऑर्डिनेशन तंत्रज्ञ शिक्षक यांचं मी मनापासून त्या ठिकाणी ऋणी आहे. आणि आज या ठिकाणी हा भाग आपण त्या ठिकाणी थांबूयात. ओके, धन्यवाद. धन्यवाद भालेकर सर. या ठिकाणी गेल्या 1 तासामध्ये सरांनी इंग्रजी या विषयावरती जे घटक घेतलेला आहे तो खरं तर